नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमीपत्रासोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। अखेर मंत्री धनंजय मुंडे जे आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री राज्याचे, तर त्यांचा राजीनामा जो आहे तर तो आज झालेला आहे। तर त्याच्याच विषयीची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। बीडच्या मस्साजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानुषपणे हत्या प्रकरणाला आज जवळजवळ 80 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। तरी या प्रकरणातील कोणत्याच आरोपीला आतापर्यंत शिक्षा झालेली नाहीये। या प्रकरणाच्या तपासात CIDने 1400 पानाचे जे आहे दोषारोप पत्र दाखल केलेले आहेत। यात अनेक खुलासे जे आहेत ते केलेले आहेत। मंत्री धनंजय मुंडेच्या निकटवर्ती असणारा वाल्मिक कराड जो आहे हाच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचेही दोषारोप पत्रामध्ये म्हटलेले आहे। यात काही फोटो आणि काही छायाचित्रणेही पुरावे म्हणून CIDने दोषारोप पत्रामध्ये दाखल केलेले आहेत। काळीज पिळवटून टाकणारे काही फोटो CIDने दोषारोप पत्रात सादर केलेले आहेत। हे सगळे पाहून लोकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। वाल्मिक कराड व त्याच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जी आहे तर ती आता तीव्र झाली आहे। त्यातच 4 मार्च 2025 रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तर तो दिलेला आहे। अत्यंत अमानुषपणे केलेली संतोष देशमुख यांच्या हत्येला 80 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली आहे। आजच राज्याचे मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांचा जो आहे तो राजीनामा फडणवीस यांनी स्वीकारला आहे। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालाकडे पाठवला आहे असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे। यासोबतच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणातील 7 आरोपी अटक आहेत। एक आरोपी जे आहे अद्याप फरार आहे। 27 फेब्रुवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीडच्या जिल्हा न्यायालयात तब्बल 1400 पानाचे जे आहे दोषारोप पत्र दाखल केले। त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा त्या संबंधित आणखी 2 गुन्ह्याच्या प्रकरणाचा समावेश आहे। बीडच्या केज पोलीस ठाण्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, आवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर केलेला हल्ला असे 3 वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोका गुन्हा जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे। परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला जे आहे तर ती शिक्षा झालेली नाहीये। आणि आज जे आहे तर मंत्री धनंजय मुंडे जे आहेत यांच्या निकटवर्ती असणारा वाल्मिक कराड यांनी त्याच्या टोळीने हे सगळं कृत्य जे आहे अमानवीय कृत्य ते केलं असल्या कारणाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र असताना त्यांनी आपल्या पदाचा जो आहे तर तो राजीनामा दिलेला आहे। त्याच्याच विषयीची ही सविस्तर माहिती येणाऱ्या काळामध्ये तर धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं जाणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्या आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडे यांचाही उल्लेख आहे का तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाची कशा प्रकारे चौकशी होते आणि यावर काय निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्याच्याच विषयीची सविस्तर माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।